श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आहे दिवाळीचा पाडवा. तर मी करत आहे अहोंचं ऑक्शन. तर आता वेळ झालेली आहे संध्याकाळची. तर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. कारण सकाळी अहो लवकर गेले होते कारखान्याकडे, कारण कारखान्यामध्ये देखील पूजा वगैरे असते. त्यामुळे संध्याकाळीच मी त्यांचं ऑक्शन करायला लागले. तर ओवाळून झाल्यानंतर 1-2-3 फोटो काढले. तर झाला आमचा पाडवा. तर बघा, दुसऱ्या दिवशी भाऊबीजचा व्हिडिओ मी यामध्ये ॲड केलेला आहे, कारण पाडव्याचं खूप काही शूट केलं नव्हतं. तर भाऊबीज दिवशी बघा कोण कोण आलेलं आहे घरामध्ये. तर इथे बघा नंदूबाईंची मुलगी मानस, गौरी वगैरे जेवायला बसलेत. आणि इकडं बाहेरच्या साईडला बघा नंदूबाईंचा मुलगा, त्यांचे मिस्टर वगैरे सगळे जेवायला बसलेत. त्यानंतर जेवणानंतर भाऊबीजचा कार्यक्रम पार पाडला. तर नंदूबाईंची आणि आमच्या अहोंची भाऊबीज इथं चालू आहे. तर मुलं तिकडून फोटो वगैरे काढायला लागलेत. तर आता सगळ्यांचंच ओवाळून होईपर्यंत खूपच वेळ लागणार आहे, कारण तुम्हाला आता बघायला मिळणारच आहे की किती जण कोणाकोणाला ओवाळणार आहेत ते. तर बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता मानसचा नंबर आहे ओवाळून घ्यायचा. तर मानस बघा बाबांच्याकडनं पैसे मागून घ्यायला लागलाय. ₹500 दिलं. ₹100 एक्स्ट्रा दे. ₹1 500 टाका. हे 500 बघायला 500 माझे 100 माझं वाटत असं पुरगी झालं असतं. कोण मागत नाही, कोण मागत नाही त्याला 1000 मागणार नाही, न मागणार द्यायचं. हा काय ती मागणी नाही तू काय सगळ्यांचे नंबर झाल्यानंतर बघा दादा ओवाळून घ्यायला बसले. दादा म्हणजे आमच्या नंदूबाईंचे मिस्टर. तर त्यांना देखील मी ओवाळते, कारण माझा काही सक्का भाऊ वगैरे नाही. तर गावामध्येच माझी सख्खी मावशी आहे, तिचा मुलगा आहे, तोच ओवाळून घ्यायला येतो दरवर्षी. आणि मग दादांना सुद्धा मी ओवाळते, कारण नात्याने मग ते भाऊच लागतात. त्यामुळे त्यांना देखील मी वर्षाला ओवाळते. तर सगळ्यांचा ओवाळायचा कार्यक्रम पूर्ण झाला. त्यानंतर एक फॅमिलीचा फोटो घेतला. त्यानंतर आम्ही निघालो निप्पाणीला जाण्यासाठी. निप्पाणीला म्हणजे माझ्या माहेरी. तर मुलं कोणच आली नाही. गौरी आणि प्रतिज्ञा नाही म्हणाली म्हणून मानस देखील आला नाही. त्यामुळे अहो आणि मी आम्ही दोघंच चाललोय. तर आता बघा घरी पोहोचलो. तर इथं ऑलरेडी मावशी आणि मावशीचा मुलगा आला होता. तर इथं सगळे ते बसलेत बघा. काय ते कशाचं ते जायचं असतं आता ती प्रेमाची आली का गेली का. तर आम्ही काय तिथे राहिलो नाही. थोडा वेळ बसलो, 1-2-3 तास, आणि मग लगेच आम्ही निघालो. त्यामुळे मम्मीचा थोडा दंगा चालू होता. मम्मी म्हणत होती की शेजापाजारची लोक आली केवढं आणि गेली केवढं असं म्हणतात, भेटतसुद्धा नाही. आम्ही जाणार होतो पुढे तुळजापूर आणि अक्कलकोटला. त्यामुळे आम्ही लगेच रात्रीच निघालो तिथून. तर आमचं प्लॅनिंग आहे आता पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट हे तिन्ही देव करायचं, कारण मुलं वगैरे कोणच आली नाही. तर आम्ही दोघंच आहोत. तर बघू आता किती वेळ लागतो, कुठलं कुठलं देवाचं दर्शन होतं. गर्दी वगैरे काय असली तर मग
काय सांगता येत नाही, तर पुढं बघू आता काय काय. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत, तुम्हाला देखील स्वामी समर्थांचं दर्शन होईल. तर चला. तर आता बघा रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आमचा प्रवास अजून चालूच आहे. आम्ही अजून पोहोचलो नाही. तर पाऊस बघू शकता. आता तरी जेव्हा आम्ही निपाणत होतो तेव्हा तरी कायच पाऊस वगैरे काहीच नव्हता. तर इथं इतका पाऊस सुरू झाला आहे काय सांगायला नको. तर आम्ही इथं हॉटेलमध्ये जेवायला थांबलेलो होतो. तर इथं आम्ही रोटी आणि पालक पनीर मागवला होता, कारण खूप काही खायची इच्छा पण नव्हती. पण मग नंतर तिथं पोचोपर्यंत खूपच वेळ होईल आणि मग जेवण मिळणार नाही, म्हणून आम्ही जेवायला घेतलं इथंच. त्यानंतर आम्ही रात्री बरोबर 12 वाजता तुळजापुरात पोचलो आणि तिथंच एक रूम केली होती तुळजापुरातच. तर सकाळी बघा डायरेक्ट हा सकाळचाच व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे. तर सकाळी नाश्ता करून आम्ही दर्शनासाठी चाललेलो होतो. तर नाश्ता केला आणि इथे बघू शकता तुम्ही गर्दी, प्रचंड गर्दी आहे. ते मंदिरात प्रवेश करताना जे मुख्य द्वार असतं तिथंच गर्दी आहे. तिथं कधीच गर्दी नसते. आतमध्ये गेल्यानंतर नंबर असतात, पण इथे बाहेरच तर पाहू शकता तुम्ही. मुख दर्शनासाठी ही इतकी गर्दी आहे, तर धर्मदर्शनासाठी तर काही सांगायलाच नको. तर आता इथं म्हणायला लागलेत की मुख दर्शनासाठी 3 ते 3.5 तास लागणार आहेत म्हणून. तर धर्मदर्शनासाठी तर 5-6 तास लागणार होते. तर गरमी पण भयानक होती आणि गर्दी तर भयानकच होती. तर बघा दर्शनासाठी आम्हाला 3.5 तास लागले होते. तर दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर सुद्धा खूप बराच वेळ चालायचं होतं. तर इथं आम्ही बाहेरच एका कट्ट्यावर बसलो होतो. तर बघा आता ही बाहेर इतकी गर्दी आहे मंदिराच्या. तर आता इथून जायचं आहे रूमवरती. मग तिथून आपली सगळ्या बॅगा वगैरे सगळं घेऊन मग आम्ही निघणार आहोत अक्कलकोटसाठी. तर ऊन पण भरपूर लागत होतं, त्यामुळे आम्ही इथं लिंबू सरबत पिलं. त्यानंतर मग पुढे निघालो. एक अर्धा तासाचा प्रवास केल्यानंतर 1:30 वाजला होता. तर आम्ही जेवणासाठी इथं थांबलो. तर हे हॉटेल राजगड असं नाव आहे, कारण इथं गाड्या बऱ्याच लागल्या होत्या, त्यामुळे जेवण चांगलं असेल असं विचार करून आम्ही थांबलो. कारण पुढं आणि परत गेल्यानंतर मग हॉटेल चांगलं मिळते नाही मिळते, किंवा मग जर वेळ झाला तर मग 3च्या पुढे जेवणच मिळत नाही. त्यामुळे मग आम्ही इथं जेवणासाठी थांबलो. तर हॉटेल छान होतं, जेवणसुद्धा बऱ्यापैकी चांगलं होतं. तर आम्ही पनीर कढाई आणि रोटी घेतली होती. आणि हॉटेलच्या आतमध्ये देखील वातावरण खूप छान असं होतं. मुलं वगैरे सगळी खेळत होती. तर त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो अक्कलकोटच्या दर्शनासाठी. तर बघा इथं मंदिरात पोचलो आहोत. तर इथे देखील गर्दी थोडी आहे, खूप नाही पण आहे थोडीफार. तर बघा स्वामींचं दर्शन झालं. त्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे धागे बांधलेले होते. तर इथं सगळेजण म्हणत होते की आपल्याकडे जो धागा असतो तो इथं बांधायचा आणि इथला सोडून घ्यायचा, पण त्याला गाठी वगैरे भरपूर मारल्या होत्या, त्यामुळे तो काही सुटत नव्हता. तर मी एक घेतला, मला सुटला. पण अहो म्हणाले तसं कशाला घ्यायचं, नको, म्हणून मग परत मी तिथंच ठेवून आले तो धागा. तर इथं मी गर्दी भरपूर होती, त्यामुळे फोटो वगैरे काही काढायला मनाई असते आतमध्ये. तर इथं बाहेरच मी थोडा फोटो काढून घेतलेला होता. तर बाहेरच एक फोटो काढला मी स्वामी समर्थांचा. त्यानंतर आम्ही लगेच परत घरी निघालो. पंढरपूरला काही गेलो नाही, कारण आम्हाला 10 वाजेपर्यंत घरी यायचं होतं, कारण मुलं वगैरे सगळी घरीच होती, कोणच आली नव्हती. तर हा इतकाच व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.